नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि ममा. मंडळी, आज आहे रविवारची सकाळ आणि खूप छान वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय. आरविश उठलेला आहे, मस्ती चालू आहे आरविशची. आणि बाकी आमचं तिघांचं पण आवरून झालेलं आहे, मस्त फ्रेश झालं आहे. मी जस्ट आता हेअर वॉश केलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आजच्या मंडळी थंबनेलवरून तर तुमच्या लक्षातच आलं असेल की आजचा व्हिडिओ कशा बाबतीत आहे. तर मला एक कमेंट होती ताई की तू केसांची काळजी कशी घेते हे थोडक्यात शेअर कर. म्हटलं ठीक आहे चालेल, जेव्हा वेळ मिळेल, संडे असेल, मस्त फ्रेश मूड असेल, हेअर वॉश वगैरे केलेले असतील, त्यावेळेस आपण हा व्हिडिओ शूट करूया असं मी ठरवलेलं होतं. मग आज तो व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे मी. आणि आता म्हणाल तर सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. तर ब्रेकफास्टमध्ये फक्त आज मॅगी बनवणार आहे, मस्त अशी झटपटशी, कारण जास्त असं काही हेवी पण वाटत नाही खायला. आणि आज आहे कार्तिक एकादशी प्लस तुळशीचा विवाह आहे, त्यामुळे आज नॉनव्हेज नाही खाणार आहोत आम्ही. आणि आज व्हेजचाच प्लॅन असेल माझा, जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणून ब्रेकफास्टमध्ये मस्त असे मॅगी बनवणार आहे. आणि तुम्हाला पण आज एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्लस आज अजून एक गोष्ट आहे, संडे आहे आणि आज लेडीजची मॅच आहे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका वर्ल्ड कप चॅम्पियन ची फायनल मॅच आहे. तर मग ती पण आज आम्ही एन्जॉय करणार आहोत. असं आमचं सगळं ठरलेलं आहे संडेचं प्लॅनिंग. आणि आता विशालनी मॅगी बनवलेली. खरं तर मला बोलले जा तू फ्रेश हो, मी पटकन मॅगी बनवतो, कारण आम्ही थोडं उशिरा उठलेलो आहे त्यासाठी. दाखवते तुम्हाला. बनाई आहे विशालने मॅगी. काय सकाळी उठलोय की तिला बोललो की आज मी माझ्या हाताने मॅगी बनवतो, कारण की एकच दिवस तिला सुट्टीचा भेटतो. तिला म्हटलं तू आज आराम कर, तर मी आज मॅगी बनवतो तिच्यासाठी. स्वयंपाक पण करा ना प्लीज. नक्की जमलं तर स्वयंपाक पण करेल प्लीज प्लीज. मॅगी केलेली तुम्ही टेस्ट करा. आज मला साहित्य खायला, कारण की आज कार्तिक एकादशी आहे. कारण आज कार्तिक एकादशी आणि तुलसी विवाह आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेजचं काय हे नाही, आज सगळं व्हेजच राहणार आहे घरी. त्याच्यानंतर आज सर्वात भारी गोष्ट ही आहे की आज इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाची फायनल वर्ल्ड कप मॅच आहे, ती पण महिलांची. आणि आम्ही इंडियाला सपोर्ट करतो आहे. आज इंडिया जिंकेल आणि खूप पूर्ण देशाला एकदम अभिमान राहील की महिला क्रिकेट जे वर्ल्ड कप आहे इंडिया फायनल मारेल. हो, खूप छान, खूप भारी गोष्ट आहे, खूप छान गोष्ट आहे. आणि चला मग आता मस्त नवरोबांनी जी मॅगी बनवलेली आहे ती छान एन्जॉय करायचा टाइम आहे आता. चला मग ओके, एन्जॉय करतो. मंडळी, आम्ही सकाळी तुम्ही पाहिलं मॅगी वगैरे खाल्ली, नाश्ता केला आणि आज मस्त खिचडी भात बनवला होता मी. खिचडी भात पापड फ्राय असं मस्त खाऊन झालेलं आहे. आणि आता संध्याकाळची वेळ झाली, म्हटलं चला व्हिडिओ शूट करायला सुरुवात करते. आणि तुम्हाला म्हणजे मी सकाळीच सांगितलेलं आहे की मी माझ्या केसांची काळजी कशी घेते या विषयावरती बोलणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे बरोबर 2 महिने झाले ना विशाल? हा, तर 2 महिन्यापूर्वी मी हेअर ट्रीटमेंट केली होती, नॅनोप्लास्टिया म्हणून. तर त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट कसा आहे, किंवा मग आता तुम्ही मला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं की केसांचा लुक खूप छान दिसतोय, किंवा लुक वाईज खूप छान दिसतो आहे म्हणून केस स्ट्रेटनिंग किंवा नॅनोप्लास्टिक केल्यानंतर. पण मग ते केल्यानंतर केसांची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर माझं सांगायचं झालं तर माझे केस हे खूप दाटसर आहेत पहिल्यापासून. खूप म्हणजे बोलतात ना का हेवी हेअर्स आहे असं. आणि मला हेअरफॉलचा थोडा त्रास होत होता, त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला होता. आणि मी 4 वर्षापूर्वी पण हेअर स्ट्रेटनिंग केलेलं होतं, तेव्हाही मला रिझल्ट खूप छान होता आणि आत्ताही मला रिझल्ट खूप छान आहे. माझे थोडेसे हेअरफॉल होत आहेत, त्याचं कारण पण मला माहिती आहे, कारण मी ब्लड टेस्ट केलं होतं. तुम्हाला तसं सांगितलं की व्हिटॅमिन डी ची कमी आहे, आणि व्हिटॅमिन डी कमी असेल तर हेअरफॉल होणंही 100% असतंच. पण आता गोळ्या वगैरे चालू आहेत तर भरपूर प्रमाणात कमी आहे. आणि नॅनोप्लास्टिक केल्यानंतर रिझल्ट तर बेस्ट आहे, खूप छान आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये तर पाहताच आहात. तर नॅनोप्लास्टिया केल्यापासून रिझल्ट खूप छान आहे, खूमध्ये सुंदर दिसत आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघताच आहे. तर माझ्या केसांची सध्या तरी मी काळजी कशी घेते, मी ज्या म्हणजे मल्लिका सलून घाटकोपर इकडे मी हेअर ट्रीटमेंट केलं होतं, नॅनोप्लास्टिया केलं होतं, त्यांनीच मला त्यांच्याच ब्रँडचे हे बघा. तर हा त्यांनी मला शॅम्पू दिलेला होता, सिल्क गॉडेस म्हणून शॅम्पूचं नाव आहे आणि बेस्ट शॅम्पू आहे. प्राइस बघाल तर 1200 याची प्राइस आहे. शॅम्पू तो तुम्हाला दाखवला तर त्यांनी मला ना, माझे कसं ड्राय हेअर्स आहे आणि हेवी आहे खूप, त्यामुळे त्यांनी मला सांगितलेलं की ताई एवढे ड्राय हेअर्स आहे आणि एवढे हेवी आहेत, तर त्यासाठी आपण कंडिशनर नाही देणार आहे, आपण मास्क देणार आहोत. तर सेम
शॅम्पू ज्या कंपनीचा आहे, ज्या ब्रँडचा आहे, ते सेम त्यांनी हा मास्क दिलेला आहे मला, तुम्ही बघू शकता. आणि याचा यूज कसा आहे ते पण मी तुम्हाला सांगते. मला त्यांनी सांगितलेलं की वीकली म्हणजे त्यांनी मला असं सांगितलेलं डायरेक्ट की 60 वॉश पर्यंत ट्रीटमेंट जी आहे ती कंटिन्यू राहील म्हणून, आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला 60 वॉश पर्यंत सांगितलेलं होतं. मी म्हटलं ठीक आहे चालेल, पण 60 वॉश माझे कधीच करून झालेले आहेत आणि केस तरी पण तुम्ही बघशात खूप छान आहेत, खूप रिझल्ट छान आलेला आहे मला. तर फर्स्ट हा शॅम्पू करायचा आहे, चांगलं हेड मसाज करायची या शॅम्पूने. नंतर आपलं नॉर्मल जसं आपण हेअर वॉश करतो तसं हेअर वॉश करायचं आणि जो हा मास्क आहे तो लावायचा आणि त्याने पण छान मसाज करायची आहे. एक 5 मिनिट्स मसाज करायची आणि 10 मिनिट्स ठेवायचा. मग त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश करायचं. नॉर्मली आपण जसं कंडिशनर यूज करतो तसंच सेम हा मास्क यूज करायचा आहे. आणि हे दोघं जण मी वापरते. याची पण प्राइस समथिंग सेम आहे 1200. जस्ट 1 मिनिट. हा सेम प्राइस आहे याची पण 1200. हे दोन्ही मला त्यांनी तिकडनंच दिले होते, पार्लर मधून, सलून मधनं, आणि मी ते दोन्ही यूज करते. रिझल्ट मला खूप छान आहे आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघता ते केस खूप छान झालेली आहेत माझी. आणि क्लिप पण लावायची इच्छा होत नाही, असं वाटतं असेच मोकळे राहू द्यावे, एवढं छान रिझल्ट आहे आणि खूप छान वाटतंय मला खरं तर सांगायचं तर. पण मला खरं सांगू आता म्हणजे वीकली किती वेळा वॉश करते ते माझे 3 टाइम्स वॉश असतात. म्हणजे एक तर मी संडेला वॉश करते, लगेचच मी वेनेसडेला वॉश करते, मग फ्रायडेला, परत संडे, असं म्हणजे 3 वेळा वॉश होतात वीकली. आणि त्याच्यामध्ये मग कसं आहे की जो शॅम्पू आहे म्हणजे मला फक्त हा शॅम्पू वापरायला चांगलं जमतं. हा मास्क मला वापरता जास्त येत नाही कारण माझ्याकडे टाइम कमी असतो, सकाळी माझी धावपळ असते. हा लावल्यानंतर मला जवळजवळ 15 मिनिटं तरी म्हणजे ठेवावे लागतात, त्यामुळे मग मला तेवढी वेळ नसतो. फक्त मी हा शॅम्पूच वापरते तरी एवढा छान रिझल्ट आहे आणि याचा वापर तो खूप कमी प्रमाणात आहे माझ्या केसांच्या बाबतीत किंवा माझ्या याच्यामध्ये रुटीनमध्ये. पण शॅम्पू रोज म्हणजे मी जेव्हाही हेअर वॉश करते तेव्हा मी हा शॅम्पू वापरते. आणि अजून मला एक सांगायचं आहे की माझ्या केसांची काळजी ही लहानपणी माझ्या आईने खूप छान घेतलेली आहे. माझी बारक्या बहिणीची खूप छान प्रकारे काळजी घेतलेली आहे. माझी मम्मी मला अजून आठवतं ज्या शिकाखाईच्या जे शॅम्पू म्हणजे शिकाखाईच्या ज्या शेंगा असतात, माझ्या मम्मीने कधी शिकाखाईचा साबण नाही वापरला की शिकाखाईचे शॅम्पू नाही वापरलेले, कधीच नाही मार्केटमधून आणून. हा ती आयुर्वेदिक ज्या शिकाखाईच्या शेंगा असतात त्या घ्यायची, रिटा असतात त्या घ्यायची आणि त्या उन्हामध्ये ती छान सुकवून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याचं मिक्सरला फिरवून एक मिश्रण करायची. रिटा आणि शिकाखाईच्या शेंगा या करायची आणि ते असं म्हणजे ना 1 महिन्याचं 2 महिन्याचं डब्यामध्ये ती पॅक करून ठेवायची. पावडर होती ती आणि ती पावडर खूप कडू असते शिकाखाईची, हे मला आठवतंय चांगल्या तऱ्हेने. आणि मग ती काय करायची म्हणजे हप्त्यातून आमचे तेव्हा 2च वेळा ती केस धुवायची. खरं तर एक तर रविवार आणि गुरुवार हे 2 वार ठरलेले होते. माझे केस खूप जास्त लांब होती त्यावेळेस. मी आय थिंक 10th ला मी माझं हेअर कट केलं आणि केस जी मोठी होती ती कापून टाकली, नाहीतर माझी केस भरपूर मोठी होती, म्हणजे खूप लांब केस होती. आणि नंतर मग मम्मी काय करायची, जेव्हाही हेअर वॉश करायचं असेल संडे असल्यानंतर, ती शिकाखाईची जी पावडर करून, शिकाखाई आणि रिटाची जी पावडर करून ठेवलेली होती ना, ती ना गॅसवरती पाणी ठेवून उकळून घ्यायची आणि त्याचं जे पाणी होतं ती आमच्या ते केसांना लावायची आणि दोघी बहिणींना पण पाटावर बसवायची, छान ते केसांना लावून द्यायची आणि अर्धा 1 तास केसांमध्ये ते पाणी जे आहे ते छान मुरू द्यायची आणि त्याच्यानंतर ती केस धुवायची आणि तिच्या हाताने आम्हाला हेअर वॉश करून द्यायची. असं मग ही लहानपणापासून ती म्हणजे काजलची आणि माझ्या केसांची मम्मीने काळजी घेतलेली आहे. त्यामुळे काजलचे पण केस खूप छान आहेत आणि माझे केस पण खूप छान आहेत. केसांना अधिक अशी म्हणजे कधी प्रॉब्लेम नाही आला हेअरफॉलचा. एवढं डिलिव्हरीत माझे थोडे केस गेले होते, कमी प्रमाणात झाले होते, पण नंतर पुन्हा जी ग्रोथ आहे ती छान झाली आणि आता तर केस माझे खूप छान आहेत. थोडासा हेअरफॉल होत होता, ते पण व्हिटॅमिन डी ची कमी असल्यामुळे, पण जशा गोळ्या वगैरे औषधं वगैरे चालू आहेत तर ते पण कव्हर झालेलं आहे. तर बस हीच माझ्या केसांची मी काळजी घेते. आता मी काही काळजी नाही घेते, पण लहानपणापासून त्याला पोषण दिलेलं आहे केसांना, त्याच्यामुळे ती ग्रोथ आहे आणि ते शाईन आहे किंवा तो एक सिल्कीपणा आहे केसांमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आईने काळजी घेतलेली म्हणून झालेल्या आहेत पॉसिबल. जर तुम्हाला जरी शक्य असेल तर एवढे मोठे ब्रँडचे शॅम्पू वापरण्यापेक्षा, एवढे हे वापरण्यापेक्षा कधीही आयुर्वेदिक कडे तुम्ही जाऊ शकतात आणि शिकाखाईच्या शेंगा
तर खूपच छान आहे, त्या आणा. आणि इझिली जे आयुर्वेदिकचं दुकान असतं तिथे आयुर्वेदिक गोष्टी भेटतात, तिथे शिकारीच्या शेंगा आणि खूप स्वस्त पण आहेत. आय थिंक 30 रुपये पाव का काहीतरी समथिंग आहे त्या. तर त्या तुम्ही घेऊन या. त्याच्यासोबत रिटा असतो. तर छान ऊन नसेल तर तुम्ही गॅसवरती पण थोड्याशा म्हणजे असं तव्यामध्ये ठेवून भाजू शकतात आणि मिक्सरला त्याची पावडर करू शकतात आणि ती तुम्ही 1 महिन्याची किंवा असं तुम्हाला जसं पॉसिबल असेल तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात. जेव्हाही तुम्हाला हेअर वॉश करायचं असेल तुम्ही हेअर वॉश त्यांनी करू शकतात. रिझल्ट खूप छान येईल. करून बघा, नक्की त्याचा बेनिफिट मिळेल तुम्हाला असं. पण आता सध्या मला तेवढं करणं शक्य नाही, कारण तुम्हाला माहिती मी एक वर्किंग वुमन आहे. ऑफिस, घर आणि मग मला फक्त संडे का सकाळचा वेळ असतो, त्याच्यात पण मग मला नाश्ता करायचा असतो. एकच दिवस घरी असते, तसं वाटतं की बाबा व्यवस्थित नाश्ता केला पाहिजे, आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय केला पाहिजे, म्हणून मग एवढं जास्त मला स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. मग मी काय करते, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच सध्या वापरते आहे आणि बेस्ट रिझल्ट आहे नॅनोप्लास्टीचा. मलिका सलूनने, तेजस दादा ज्याने माझी हेअर ट्रीटमेंट केली होती त्याला खरंच मनापासून थँक्यू. आणि खरंच खूप छान त्यांनी हेअर ट्रीटमेंट केलेली आहे, खूप बेस्ट आहे. तर तेच मला जे कमेंट आली होती त्याचं मी आन्सर तुम्हाला दिलेलं आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आता इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला माझ्या केसांची काळजी मी कशी घेते हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.